नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण धन प्लॅटफॉर्मचे एक डिटेल जे आपले फीचर आहेत ते एक्सप्लेन करून मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आणि हा व्हिडिओ 2 ते 3 पार्टमध्ये आपण डिवाइड करूया, जेणेकरून आपण एक एक फीचर प्रॉपरली एक्सप्लेन करून मी तुम्हाला समजून सांगतो की नेमकं तुम्ही ते कसं यूज करू शकता. ठीक आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही ट्रेड करताना एवढ्याच गोष्टीची काळजी घेणं गरजेचे नाही की तुम्ही ट्रेड टाकला, त्यानंतर एक्झिट केला, त्यानंतर प्रॉफिट बुक करताय, स्टॉप लॉस बुक करताय, वॉट एव्हर. बट बाकीच्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला मदत होऊ शकते ट्रेड करताना. ठीक आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघू. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये आधी स्किप नका करू, नाही तर तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मी धनचा प्लॅटफॉर्म ओपन केला आहे. याचा एक एक फीचर आपण बघूया. तर सगळ्यात पहिलं फीचर, आता फीचर सांगण्याच्या आधी तुम्ही एक गोष्ट करा, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही धन प्लॅटफॉर्मवरती अकाउंट सुद्धा ओपन करू शकता. तर तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, जर समजा तुम्हाला ट्रेड करताना तुम्हाला चार्ट बघावा लागतो, तर ज्यावेळेस तुम्ही चार्ट बघताना, तर चार्ट बघताना एक प्लॅटफॉर्मचा वापर आपण करतो, तो म्हणजे ट्रेडिंग व्यू. आता हे जे धन प्लॅटफॉर्म आहे, याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अकाउंट ओपन करता, त्यावेळेस तुम्हाला जे ट्रेडिंग व्ह्यूचं प्लॅटफॉर्म आहे ना, ते तुम्हाला फ्रीमध्ये ॲक्सेस करता येतं. आता ते कसं ते तुम्हाला सांगतो. सिम्पली आता या ठिकाणी मी या ठिकाणी वेबसाईटवरती लॉग इन केले. लॉग इन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खालच्या साईडला ट्रेडिंग व्यू धन कन्सोल, याच्यावरती फक्त मी क्लिक करतो. tv.dhan.co. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला बघू शकता एक प्लॅटफॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये ट्रेडिंग व्यू तुम्ही फ्रीमध्ये ॲक्सेस करू शकता. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग व्यू वापरला असेल, की तुम्ही लिमिटेड इंडिकेटर लावू शकता चार्टवरती. बट ज्यावेळेस तुम्ही हे फ्रीमध्ये ट्रेडिंग व्यू ॲक्सेस करता धन थ्रू, त्यावेळेस तुम्ही अनलिमिटेड इंडिकेटर वगैरे तुमच्या चार्टवरती यूज करू शकता. ठीक आहे, त्यामुळे हे एक फीचर आहे, ते तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर तुम्ही जर अजून एक बघितलं, तर या ठिकाणी या राईट साईड लेफ्ट साईडला या वेळेस मी क्लिक करतो, त्यावेळेस तुम्हाला अजून एक ऑप्शन दिसतोय, स्कॅनिक्स नावाचा. आता याच्यावरती मी आधी सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस तुम्ही बघितला असेल. तर स्कॅनिक्स एवढं भारी फीचर आहे ना. आता सिम्पली या ठिकाणी मी क्लिक करतो स्कॅनिक्सवरती, डायरेक्टली मी या ठिकाणी ऑलरेडी पण ओपन केलंय. तर स्कॅनिक्स यावर ज्यावेळेस मी क्लिक करतो, तर या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये स्कॅनर भेटतात. आता स्कॅनर म्हणजे कसं, आता समजा या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, सगळे इंडेक्स. आता मला निफ्टी 50 हा इंडेक्स मी बघतोय, तर निफ्टी 50वरती ज्यावेळेस मी क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता फंडामेंटल स्क्रीनर, टेक्निकल स्क्रीनर, इंट्राडे स्क्रीनर, प्राइस अँड व्हॉल्यूम स्क्रीनर, कॅन्डलस्टिक स्क्रीनर आणि माय सेव्ड स्क्रीनर. म्हणजे अक्षरशः आधी कसं व्हायचं, ज्यावेळेस आपल्याला एखादा स्क्रीनर तो बनवावा लागायचा स्वतः. म्हणजे समजा मला असे स्टॉक पाहिजे ज्यामध्ये आज ब्रेकआउट आलाय, किंवा असे स्टॉक पाहिजे ज्यामध्ये इनगल्फिंग कॅन्डल आले, तर मला असे स्टॉक मॅन्युअली शोधायला लागायचे. पण आता तसं नाही, आता लय सोपं झालं. म्हणजे तुम्ही इथं गेला ना टेक्निकल स्क्रीनरवरती, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डेथ क्रॉसओव्हर, गोल्डन क्रॉसओव्हर, मोमेंटम स्टॉक कोणते आहेत, ओव्हरबॉट RSI स्टॉक कोणते आहेत, ओव्हरसोल्ड स्टॉक कोणते आहेत, त्यानंतर S2 सपोर्ट ब्रेकआउट, त्यानंतर रेजिस्टन्स ब्रेकआउट, हे सगळे. इंट्राडे स्क्रीनरवर गेला तर हाय व्हॉल्यूमचे स्टॉक कोणते आहेत, इंट्राडे क्रॉसओव्हर कोणतं आहे, म्हणजे सगळं तुम्हाला जागेवर भेटते. प्राइस अँड व्हॉल्यूम स्क्रीनरवर तुम्ही गेला तर 1 वीक हाय ब्रेकआउट, 1 वीक लो ब्रेकआउट, म्हणजे आधी हे शोधायला लागायचं, आता तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस करू शकता. त्यामुळे वन ऑफ द बेस्ट फीचर ते म्हणजे स्कॅनिक्स. म्हणजे तुम्ही काही, आता हे निफ्टीमधलं बघितलं, तसं तुम्ही बँक निफ्टी वगैरे, किंवा तुमचं एखादं तुम्हाला जर बनवायचं असेल स्क्रीनर, ते तुम्ही माय सेव्ड स्क्रीनरवरती जाऊ शकता आणि तिथून तुम्ही स्वतःचं क्रिएट न्यू स्क्रीनर सुद्धा करू शकता, जर तुम्हाला स्क्रीनर बनवायचं असेल तर, ज्यामध्ये तुम्ही मार्केट कॅप, प्राइस, रेव्हेन्यू सगळं सगळं ॲडजस्ट करू शकता. त्यामुळे हे एक भारी फीचर आहे. अजून एक जे प्राइस अलर्ट्स. आता सिम्पली प्राइस अलर्ट्स म्हणजे काय असतं, समजा हा ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे, tv.dhan.co ज्याने आपण ओपन केलं. त्यानंतर समजा आता हा भारती एअरटेल नावाचा स्टॉक आहे, तर मला प्राइस अलर्ट लावायचे, की ज्या ठिकाणी आल्यानंतर मला अलर्ट होईल की प्राइस इथं आलेली आहे, चला हा मला उपयोगी होईल. तर समजा भारती एअरटेल जर मला 1691 किंवा 1690 किंवा 1700 रुपयाला गेल्यानंतर मला बाय करायचं असेल, तर मी सिम्पली या ठिकाणी काय करणार, इथं मी घेणार आणि इथं प्लसचं जे सिम्बॉल आहे ना, 1700ला प्लसच्या सिम्बॉलवरती मी इथं क्लिक करतो आणि ॲड अलर्ट ऑन भारती एअरटेल हा जो शेवटचा ऑप्शन आहे, यावरती मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर क्रिएट अलर्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक अलर्ट क्रिएट झालं, ज्यानंतर ज्यावेळेस प्राइस इथं जाईल त्यावेळेस मला अलर्ट क्रिएट होईल. असं तुम्ही डाऊन साईडला पण करू शकता. डाऊन साईडला समजा मला 1500च्या लेवलला आल्यानंतर एक अलर्ट क्रिएट करायचं आहे, सिम्पली 1500च्या लेवलला मी ज्यावेळेस जाईन, त्यानंतर या ठिकाणी प्लस ऑप्शनवरती क्लिक करतो आणि त्यानंतर ॲड अलर्ट ऑन भारती एअरटेल 1500 या ठिकाणी क्रिएट केलं, तर या ठिकाणी एक अलर्ट क्रिएट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्राइस अलर्ट सुद्धा क्रिएट करू शकता. म्हणजे हे जे 4 फीचर तुम्हाला सांगितले, अजून भरपूर फीचर आहेत, बट
वन ऑफ द बेस्ट फीचर मला असं वाटतं की ज्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो हे चारही पण, जसं की आपण बघितलं की tv.dhan.com म्हणजे ट्रेडिंग व्यू फ्रीमध्ये स्कॅनएक्स, प्राइस अलर्ट्स, त्यानंतर ब्रॅकेट ऑर्डर. तर नक्की तुम्ही याचा वापर करावा असं मला वाटतं. बाकी व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.